श्रीगोंदा शहरातील पंचायत समितीच्या आवारामध्ये गट साधन केंद्राची इमारत आहे. याच इमारतीमधून सर्व शिक्षण अभियानाची तालुका पातळीवरची वेगवेगळी कामे होत असतात. विधानसभेत कोट्यावधींच्या निधी येत असतात. सत्ताधारी विकासाच्या घोषणा करत असतात. मात्र या इमारतीकडे सत्ताधाऱ्यांनी ढोंकूनही न पाहता अतिशय दुर्लक्ष केलं आहे. फलकावर गट साधन केंद्र नावाचा रंग पूर्ण फिकट पडलेला आहे. झाडाच्या फांद्या त्या फलकापर्यंत आल्या आहेत. आवारात काटेरी झाडी आणि गवत वाढलेलं आपल्याला दिसून येतं. इमारतीपर्यंत जाण्यासाठी रस्ता नाही. पाऊस पडल्यानंतर तिथे चिखल होतो. साचलेलं पाणी आणि गवत यामुळे डासांचं प्रमाण खूप आहे. इमारतीच्या मागच्या भागात ठिकठिकाणी कचरा आणि वाढलेलं गवत आहे. कार्यालयाच्या पाठीमागील भागात असलेला कचरा बघून कळतं की कित्येक वर्षात या ठिकाणी सफाई झालेली नाही. गट साधन केंद्राच्या इमारतीच्या आत गेल्यास आपल्याला साचलेलं पाणी दिसतं. हे पाणी छतामधून सतत गळत राहतं. गळतीमुळे छताच्या भिंती कमकुवत झालेल्या आहेत. तसेच भिंतीमधून सतत कुबट वास येत राहतो. हा कुबट वास घालवण्यासाठी इमारतीमध्ये सिलिंग फॅन नाहीये. इमारतीमध्ये एकच बल्ब आहे आणि या बल्बचं आणि फॅनचं कनेक्शन एकाच बटनावर आहे. एवढी बिकट परिस्थिती या इमारतीची आहे. काम करत असताना कर्मचाऱ्यांना पुरेसा प्रकाश देखील मिळत नाही. एकाच बल्बच्या प्रकाशात त्यांना कामे करावी लागत आहे. कुबट वासामध्ये काम करणं अशक्य असल्यामुळे कर्मचाऱ्यांनी आपल्या खर्चातून टेबल फॅनची व्यवस्था केली आहे. कागदपत्र ठेवण्यासाठी मुबलक कपाटे नाहीयेत, म्हणून कापडामध्ये कागदपत्रे बांधून ठेवण्यात आलेले आहेत. ज्या ठिकाणी हे गठ्ठे ठेवलेले आहेत त्या ठिकाणी देखील भिंत गळत असल्याची आपल्याला दिसून येते. अशा या गळत्या भिंतीमुळे महत्त्वाची कागदपत्रे खराब होण्याची दाट शक्यता असते. इमारतीची परिस्थिती बघता आपल्याला कळून येईल की या ठिकाणी काम करणे किती त्रासदायक आहे. इथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी पुष्कळ वेळा सत्ताधाऱ्यांकडे या इमारतीची दुरुस्ती करून मागितली आहे, परंतु सत्ताधाऱ्यांकडून त्यांची मागणी पूर्ण झालेली नाही. श्रीगोंद्यातील प्रशासनच जर अशा दुरावस्थेत असेल तर इथल्या नागरिकांसाठी व्यवस्था कशी असेल? एकाच व्यक्तीकडे 35 वर्ष आमदारकी आणि 13 ते 14 वर्ष राज्याचे मंत्रिपद असून देखील त्यांच्या मतदारसंघातील सर्व शिक्षण अभियान राबवणाऱ्या गट साधन केंद्राची ही अवस्था आहे. आजवरचे सत्ताधारी श्रीगोंद्याचा विकास करू शकले नाहीत. म्हणून विचार करा, यंदा बंद करूया भ्रष्टाचाराचा धंदा.